नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या शरीरातील पित्त वाढू नये म्हणून कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? पहिली म्हणजे सकाळी लवकर उठणे. उशिरा उठल्यामुळे पित्त वाढू शकते. दुसरी म्हणजे रिकाम्या पोटी खूप तिखट किंवा चहा पिऊ नका. तिसरी म्हणजे जेवण चांगले चावून खा. घाईत खाल्ल्याने पित्त वाढते. चौथी म्हणजे जेवल्यानंतर लगेच झोपू नका. पाचवी म्हणजे जेवल्यानंतर थोडा वेळ चालणे ठेवा. 5-10 मिनिटे चालणे योग्य आहे. आहाराची काळजी अशा प्रकारे घ्या. सहावी म्हणजे जास्त आंबट पदार्थ, लोणचं, चिंच हे असे पदार्थ कमीच खा. सातवी म्हणजे तळलेले पदार्थ जसे की भजी, समोसे, कचोरी असे पदार्थ देखील कमी खात चला. आठवी म्हणजे थंड गुणधर्म असलेले फळे जसे की कलिंगड, द्राक्षे, पपई खात राहा. नववी म्हणजे ताक पिणे पित्तासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दहावी म्हणजे जास्त मीठ खाणे शक्यतो टाळा. आता आरोग्याची सवय कशी लावावी? 11वी म्हणजे दररोज थोडा व्यायाम, योग करायला विसरू नका. 12वी म्हणजे प्राणायाम केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. 13वी म्हणजे राग आणि ताण कमी ठेवा, कारण मानसिक तणावानेही पित्त वाढू शकतं. उन्हाळ्यात विशेष काळजी कशी घ्यावी? 14वी म्हणजे दुपारच्या कडक उन्हात कमी बाहेर जा. 15वी म्हणजे हलके सुती कपडे घाला. 16वी म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करा. या सर्व सवयी पाळल्या तर पित्त वाढण्याचा त्रास कमी होतो आणि शरीर थंड व निरोगी राहण्यास मदत होते. आता आपण पाहूया की पित्त कमी करणारे 20 घरगुती उपाय. हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. पहिले म्हणजे कोकम सरबत. कोकमचे सरबत पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि पित्त शांत होते. दुसरी म्हणजे नारळ पाणी. दररोज नारळ पाणी पिणे पित्तासाठी खूप चांगले असते. ते शरीर थंड ठेवण्यास मदत करते. तिसरे म्हणजे ताक पिणे. जेवणानंतर ताक पिल्याने पचन सुधारते आणि पित्त देखील कमी होते. चौथी म्हणजे धने पाणी. रात्री धने, कोथिंबीर बिया पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिणे पित्तासाठी खूप चांगलं असतं. पाचवी म्हणजे जिरे पाणी. पाण्यात जिरे उकळून ते पाणी थंड करून प्या. यामुळे पित्त कमी होते. सहावी म्हणजे गूळ आणि तूप. थोडा गूळ आणि तूप खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सातवी गोष्ट म्हणजे आवळा. आवळा अत्यंत महत्त्वाचा आहे. आवळा किंवा आवळ्याचा रस पिणे पित्तासाठी खूप फायदेशीर आहे. आठवी म्हणजे काकडी खाणे. काकडी शरीराला थंड ठेवते आणि पित्त देखील कमी करण्यास मदत होते. नववी म्हणजे लिंबू पाणी. लिंबू पाणी पिल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि पित्त कमी होते. 10वी म्हणजे गवती चहा. गवती चहा पिल्याने पचन सुधारते आणि पित्त कमी होण्यास मदत होते. हे घरगुती उपाय जर तुम्ही नियमित करत राहिलात तर तुम्हाला पित्ताचा त्रास नक्कीच कमी होण्यास मदत होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अशाच नवनवीन टिप्स जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.